सचिनजी, आपण पाहतोय की लोकसभेमध्ये विरोधकांकडून मागणी करण्यात येते, ती म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची. तुम्ही काय सांगाल त्याविषयी? विरोधक म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष असं म्हणावं लागेल. त्याचं कारण आहे की देश पातळीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करायचा आणि इतर विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करायचा. आज जागतिक पातळीवरती जी भारताच्या लोकशाहीची गणना आता पार्शल डेमोक्रेसीमध्ये होते, याचं कारण आहे की ज्या पद्धतीचा पाचवी बहुमताचा वापर भाजप करून इतरांचा आवाज दाबतंय. त्यामुळे आज जो गदारोळ केला ते भाजपच्या रणनीतीचा भाग आहे, त्याला फार किंमत देण्याची आवश्यकता नाही आहे. एकंदरच मोहन देलकरांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये त्यांना जे आरोपी आहेत त्यांना का वाचवतायत, त्याबद्दल का नाही आवाज उचलत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की फार काही महत्व देण्यासारख्या नाहीत. भारतीय जनता पक्ष हा एकंदर षडयंत्र जे करतो त्याच्या त्या व्यूहरचनेमधला हा एक भाग असतो. नक्कीच. धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय लोकसभेमध्ये गदारोळ झाल्याचे चित्र आपण पाहिलेलं आहे आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नवाब मलिकजी. नवाबजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तुमची प्रतिक्रिया काय? भाजपचे लोक गेली काही दिवसापासून सत्ता स्थापनेपासून आज सरकार जाईल उद्या जाईल, मग काही दिवसापासून राष्ट्रपती राजवट लागू करा हे मागणी करताय. कुठेतरी पार्लिमेंटमध्ये हीच मागणी करताय, हे आमच्याकडे काही आश्चर्यजनक नाही. कुठेतरी जे काही महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, जे अधिकाऱ्यांनी चुका केली त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण कुठेतरी सरकारला बदनाम करण्याच्या कट कारस्थान वर्षभरापासून भाजपकडून सुरू आहे आणि कुठेतरी सत्तेशिवाय त्यांना राहता येत नाही. त्यासाठी ते प्रयत्न करताय, पण राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी काही नियमावली आहे हे त्यांना पहिले सांगत होते. आमदार फोडून सरकार बदलू, आता ते शक्य होत नाही. कुठेतरी असं ते कट कारस्थान करत राहतील. सरकार भक्कम आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचे त्यांचे स्वप्न असेल, पण त्या प्रकारची कुठलीही परिस्थिती नाही. राज्यामध्ये कायद्याचं राज आहे, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि हे ते ज्यांची मागणी त्याच्यात काही तथ्य नाही. नक्कीच नवाबजी, आपण पाहतोय एकीकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी मागणी करण्यात येते, तर दुसरीकडे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर काही तांत्रिक अडचणींमुळे नवाब मलिक यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. त्यांच्याकडनं आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण पाहूयात लोकसभेमध्ये नेमका काय गदारोळ झालेला आहे. पुन्हा एकदा पाहूयात. पिछले 14 महीने में कई प्रयास करने के बाद भी महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी का जो सरकार है, जहां का नेतृत्व माननीय उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री के नाते से कर रहे, इस सरकार को दूर करके अपना भाजपा का सरकारवाद स्थापित करने के जो प्रयास चल रहे थे वो पूरी तरीके से असफल हुए हैं। इसके लिए कई कपट नीति, राजकीय कपट नीति चलाने का काम दुर्भाग्य से केंद्र सरकार के माध्यम से हो रहा है, सभापति महोदय, हो रहा है। और जिस परमवीर सिंह का लेटर का उल्लेख लेकर आज यहाँ 0 ओवर में बात करने का आपने मौका दिया, सभापति महोदय, ये परमवीर सिंह है कौन? परमवीर सिंह, नाम रिकॉर्ड। सभापति महोदय, मैं भी उसके कारनामे आपको पढ़ के दिखाता हूं। मुंबई के उस वक्त के रुबेरो कमिश्नर, उन्होंने बताया ये परमवीर सिंह ये राजकीय अड्डा चलाने वाला एक आदमी है। और इस परमवीर सिंह के बारे में एक दाऊदवी पुलिस स्टेशन के एसीपी अनूप डांगे, इन्होंने 2 फरवरी 2021 को वहां के होम सेक्रेटरी को लेटर लिखा है और उन्होंने कहा है परमवीर सिंह ये उस वक्त के भरत शाह जो और उनके जो नवनीत है, ये पब चलाने वाले लोग और जो परदेशी स्कैम में जो अटके हुए लोग, इनका ये दलाल है, ऐसा इंजाम इस एसीपी मिस्टर अनूप डांगे ने किया है। अगर ये लेटर पढ़े सभापति महोदय, अगर लेटर में पढ़ा के आपको दिखाऊंगा तो एक मोस्ट करप्टेड, आप बोले
आप बोलना प्रारंभ करिए। आप बिट्टू, आप बोलना प्रारंभ कीजिए। नहीं बोलना तो मैं आगे बनाता हूँ। आपका नाम बोला जा चुका है। रवनीत जी, श्री गिरीश बापट जी। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते, आता सरकार खंडणी मागायला लागले, गृहमंत्री खंडणी मागायला लागले, म्हणजे कुंपण तेच खायला लागले, पाण्याला तहान लागले आणि सरकार भ्रष्ट होत चालले। त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका, ही आमची सगळ्या सभागृहात मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, कायदा सुव्यवस्थेचे दिंडोरे उडाले। महाराष्ट्र राज्य आज एक कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेला आहे। पोलीस खंडणी मागायला लागलेले, त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे। आप सचिन वाजे के कारण परमवीर सिंह को सस्पेंड कराते हैं, उनकी बदली करवाते हैं। मुझे आपसे एक विनंती करना है कि गृह मंत्री का नाम आ रहा है। अध्यक्ष महोदय, बहुत इंपॉर्टेंट सब्जेक्ट है। अगर इस तरीके से देश में खंडनी वसूली का चक्कर शुरू हुआ तो पूरे देश में ये चीजों को फॉलो किया जाएगा। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात माध्यमांशी शरद पवार हे संवाद साधू शकतात। अनिल देशमुख प्रकरणावर बोलण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेलं महत्त्वाचं प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलेलं पाहायला मिळत आहे। परमवीर सिंग, पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यामध्ये अनिल देशमुखांवर केलेले आरोप, या विषयावर आता शरद पवार बोलण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लवकरच माध्यमांशी बोलू शकता। काल देखील शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की मुख्यमंत्री आता या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेऊ शकतात, त्यांच्याकडे ते राईट्स आहेत आणि मुख्यमंत्रीच आता या विषयावरती बोलू शकतात आणि या विषयाचा ते निर्णय घेऊ शकतात। आता शरद पवार आज नेमकं काय बोलणार आहेत आणि ते अनिल देशमुख प्रकरणावर बोलतात का, किंवा अनिल देशमुख यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या जातात किंवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते, तर त्याविषयी शरद पवार आपलं मत व्यक्त करतात का किंवा काही निर्णय घेतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर याविषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।